नमस्कार मित्रांनो, आर्टिफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी जर आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर एक छानपैकी मूव्हमेंट झाली. या ठिकाणी आपण ओव्हरऑल जर बघितला तर इथे जवळपास ₹1700 प्रॉफिट केलेला आहे. पण या ठिकाणी बरीच ओव्हर ट्रेडिंग झाल्यामुळे हे पूर्ण ब्रोकरेजमध्ये जाणार आहे. तर आपण काय करूया की आता उद्यासाठी आपण बघूया की या ठिकाणी आज म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर आज आपण आता बघूया की उद्यासाठी आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या ठिकाणी सनसेक्स आणि मिड कॅप निफ्टीमध्ये बघूया की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करू शकतो. तर या ठिकाणी आपण सनसेक्समध्ये पण बघूया आणि या ठिकाणी मिड कॅप निफ्टीमध्ये पण बघूया. तर इथे आपण मिड कॅप निफ्टीचा देखील जो आहे इंडेक्स इथे लावून घेऊया आणि बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी मिड कॅप निफ्टी सिलेक्ट हा जो इंडेक्स आहे आपण इथे ॲड करणार आहोत. हा जो इंडेक्स कुठे पळाला हा इंडेक्स ह्याला ॲड टू वॉच लिस्ट. ठीक आहे. क्लोज कुठे गेला हा मिड कॅप निफ्टी इंडेक्स. ओके. तर आता इथे आपण दोन्ही इंडेक्स ॲड केलेले आहेत. या ठिकाणी जे आहे मिड कॅप निफ्टी पण आहे आणि इथे सनसेक्स पण आहे. तर उद्या एक्सपायरी आहे, शुक्रवार आहे, सनसेक्सची एक्सपायरी आहे. तर आपण सनसेक्समध्ये बघूया की आपण कशा पद्धतीने ट्रेड या ठिकाणी फक्त बघायचं आहे. या ठिकाणी सनसेक्समध्ये ट्रेड करायचं, या ठिकाणी थोडंसं धाडस कमी करायचं, कारण सनसेक्समध्ये मित्रांनो मुवमेंट अशा पद्धतीने असते ना की तुम्हाला इथे मुवमेंट कॅप्चर करायला इथे भेटणारच नाही. या ठिकाणी आता हे जे आपले इंडिकेटर आहेत या ठिकाणी मी क्लोज करतो आणि इथे काय करूया की आपण हा जो चार्ट आहे पूर्ण या ठिकाणी एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती जाऊन बघूया की मार्केट काय करत आहे. तर एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती मित्रांनो मार्केट जर तुम्ही प्रिव्हियस जर मार्केट बघितलं तर मार्केट असं दाखवतं की या ठिकाणी आता बुलिश ओपन होणार आहे आणि मार्केट गॅपडाऊन ओपन होतं. मार्केट दाखवतं की गॅपडाऊन ओपन होणार आहे आणि मार्केट या ठिकाणी बुलिशमध्ये जात असतं. तर या ठिकाणी आता एकदम मेजर जो सपोर्ट आहे बघताय तुम्ही, अगोदर पण याच ठिकाणी मित्रांनो सपोर्टवरनं मार्केटवरती गेलं होतं. आता हे तिथनं जवळपास वरती गेलेलं 79,400ची जी लेवल आहे ह्या लेवलपासूनच मार्केट काय झालेलं आहे इथनं रिव्हर्स फिरलेला आहे. म्हणजेच ही जी लेवल आहे ना एक अतिशय महत्त्वाची लेवल आहे. ह्या लेवलचा मित्रांनो जसा मार्केटमध्ये ब्रेकडाऊन होईल सनसेक्समध्ये, जसा 79,455ची ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या खाली जसं मार्केट इथे येईल ना आपल्याला इथे बेरिश मोमेंट इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. आणि वरती जर विचार केला तर या ठिकाणी 80,485 म्हणजे 80,500 हा एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. उद्या मार्केट ह्याच रेंजमध्ये ओपन होऊ शकतं. तर आपल्याला व्यवस्थितपणे ट्रेड करायचा. मार्केटने एक पुलबॅक दिला, अगेन रिटेस्ट केला, अगेन एक पुलबॅक दिला, अगेन या ठिकाणी रिटेस्ट केलेला आहे आणि पुलबॅक द्यायचा इथे प्रयत्न करत आहे. म्हणजे कालची जी कॅन्डल होती त्या कॅन्डलचा मित्रांनो इथे बघता तुम्ही 50% या ठिकाणी मार्केटने वरती या ठिकाणी क्लोजिंग द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं बघायचं की लेवल आपल्याला कुठे भेटतात व्यवस्थितपणे आणि त्या लेवल फॉलो करायच्या. लेवल फॉलो केल्या तरच मार्केटमध्ये इथे प्रॉफिट आपल्याला होणार आहे, अन्यथा या ठिकाणी आपल्याला लॉस या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. आता ही जी रेंज दिसते तुम्हाला जी की जवळपास मित्रांनो ही रेंज तुम्ही बघू शकता. आपण हा जो बॉटम पकडला वरनं टॉप इथे सिलेक्ट केला तर जवळपास 1000 पॉईंटची ही रेंज आहे. तर या 1000 पॉईंटमध्ये मित्रांनो मार्केट कुठेही ओपन होऊ द्या. ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या 1000 पॉईंटच्या रेंजमध्ये इथे आपल्याला 50%चा हा जो भाग आहे इथे डायरेक्ट इथे आपल्याला येत आहे. तर हा आपण काय करूया इथे मार्क करून घेऊया. 50%चा जो आहे हा भाग आहे. ह्या भागाच्या खाली जर मार्केट आलं 50%च्या जर खाली या ठिकाणी आपल्याला सनसेट दिसत असेल त्याला कलर आपण ब्लॅक देऊया. ठीक आहे. 50%च्या जर या ठिकाणी खाली मार्केट आलं तर इथे अगेन इथे मित्रांनो आपल्याला सेलसाठी इथे प्लॅन करावा लागणार आहे. आणि अपसाईड जर वरती सस्टेन झाला मार्केट तर या ठिकाणी जो की हा हाय आहे 80,400ची लेवल इथपर्यंत सनसेट जाताना आपण या ठिकाणी बघू शकतो. हे झालं मोठं इथं आपलं ॲनालिसिस. आता इथे ट्रेडलाईन देखील जाते तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून इथे आपण हा एक जर पॉईंट जोडला आणि हे अशा पद्धतीने हा एक जर पॉईंट जोडला तर या ठिकाणी ही ट्रेडलाईन इथे आपल्याला स्पष्ट दिसते की मार्केटमध्ये इथे काय होते रिजेक्शन या ठिकाणी सनसेक्स घेत आहे. आता या ठिकाणी आपल्याला ट्रेड तेव्हाच करायचं आहे या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन झाल्यानंतर. कंडिशन लक्षात ठेवा मित्रांनो की जर या ठिकाणी सनसेक्स फ्लॅट ओपन झाला, सध्या तरी फ्लॅट ओपन होत नाही मार्केट. एक तर इथे आता दाखवले की बुलिश ओपन होणार आहे. इथे मार्केट बुलिश ओपन होऊ शकतं. या ठिकाणी एक हाय लावून मार्केट एक रेड कॅन्डल तयार करून अगेन या ठिकाणी डाऊन साईडला क्लोजिंग देऊ शकतो.
शकतं. क्लोजिंग दिल्यानंतर इथे जे आहे मित्रांनो प्रीमियम चार्टवरती बघायचं आहे की पुटची प्रीमियम काय करतात आणि त्यानुसार या ठिकाणी कॅन्डलचा हाय जो आहे पुटमध्ये कॅन्डलचा जो लो असेल तो स्टॉप लॉस होऊन या ठिकाणी आपलं हे जे पहिलं टार्गेट आहे 79,000 जवळपास 600 ही जी रेंज आहे ना इथपर्यंत आपण पहिलं टार्गेट या ठिकाणी घेऊ शकतो. तर या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन होऊनच मित्रांनो एक बुलिश कॅन्डल इथे तयार केली. ठीक आहे, एक बुलिश कॅन्डल इथे तयार केली. तर ह्या कॅन्डलच्या वरती जर स्पेस असेल थोडासा ट्रेड करण्यासाठी तिथे आपण बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा किंवा पहिलीच कॅन्डल जर एकदम जबरदस्त या ठिकाणी हा जो हाय आहे हायला जर या ठिकाणी टच केला आणि डाऊन साईडला क्लोज झाली तर समजून घ्या की या ठिकाणी मार्केटमध्ये अजूनही इथे बेरिशनेस आहे. तर आपल्याला त्यानुसार इथे ट्रेड या ठिकाणी करायचा आहे. सनसेक्सची एक्सपायरी मित्रांनो करताना कधीही थोडंसं सांभाळून करायचं, कारण सनसेक्स म्हणजे एकदम रॉकेट लॉन्चरसारखे या ठिकाणी कॅन्डल पडतात. तुम्ही बघू शकताय की लाईव्हमध्ये तुम्ही बघू शकता की एकदम जबरदस्त कॅन्डल पडतात आणि इथे आपल्याला प्रॉफिट करायचा देखील इथे चान्स या ठिकाणी भेटत नसतो. ठीक आहे, तर ही जी आहे ट्रेडलाईन आहे बेसिक आपल्याला या ट्रेडलाईनच्या वरतीच या ठिकाणी आपण थोडंसं इथे बुलिश होणार आहोत, जे की ऑल टाईम हाय आहे इथे इथपर्यंत मार्केट या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणजेच जर बघितलं तर इथून आपण बघू शकतो या ठिकाणी ओपन झालं तर पहिलं टार्गेट जवळपास 170 पॉईंटचा आहे. ह्या लेवलचाही ब्रेक दिला तर बघता तुम्ही जवळपास हे 500 पॉईंट या ठिकाणी आपल्याला अपसाईडला मुवमेंट भेटू शकते आणि डाऊन साईडलाही मित्रांनो या ठिकाणी जर मार्केट अपसाईड गेलं नाही डाऊन साईडला जर रिजेक्शन येत असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला जवळपास 430 म्हणजे 400 पॉईंटची एक मुवमेंट इथे डाऊन साईडला पाहायला या ठिकाणी भेटत आहे. आता हे झालं आपलं आपण जो ॲनालिसिस केला तो या ठिकाणी सिम्पल ट्रेडलाईनच्या सहाय्याने ॲनालिसिस केलेला आहे. आता इथे डाऊन साईडला या ठिकाणी जो आहे ट्रेडलाईन ही जात आहे. तर ह्या ट्रेडलाईनचा मित्रांनो डाऊन साईडला ब्रेक झाल्यानंतरच इथे आपल्याला पुढचा प्लॅन करायचा, तोपर्यंत या ठिकाणी पुढचा प्लॅन करायचा नाही. आता इथे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण बघूया की या ठिकाणी आपण 15 EMA लावूया, 9 EMA लावूया आणि या ठिकाणी जे आहे 200 EMA देखील आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं काम करताना इथे पाहायला या ठिकाणी भेटतं. म्हणजे काय असं मित्रांनो की 200 EMAच्या वरती जर मार्केट इथे राहिलं तर या ठिकाणी मार्केटमध्ये एक बुलिशनेस येताना आपण इथे बघू शकतो. पण या ठिकाणी मार्केट साईडवेज होऊन मित्रांनो 200 EMAच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. तर इथे आपल्याला कन्फर्मेशन कशा पद्धतीने भेटणार इथे आपल्याला, तर या ठिकाणी हे 200 EMA पण आहे, या ठिकाणी हे सपोर्ट ट्रेडलाईन पण आहे. या ठिकाणी जसं या ठिकाणी ब्रेकडाऊन होतील इथे आपण पुटसाठी प्लॅन करायचा, कारण आपल्याला दोन्ही इथे कन्फर्मेशन या ठिकाणी भेटणार आहेत. एक तर ट्रेडलाईनचा ब्रेकडाऊन पण होणार आहे आणि 200 EMAच्या खाली या ठिकाणी कॅन्डल क्लोज झाल्यानंतरच पुटमध्ये जायचं. असं नाही की या ठिकाणी कॅन्डल ही खाली आलेली आहे, अजून थोडासा वेळ बाकी आहे आणि आपण इथे पुटमध्ये एंट्री करतो. या ठिकाणी वेट करायचा, कॅन्डल क्लोज होऊ द्यायची. कॅन्डल जर क्लोज न होता आपण धावत्या कॅन्डलमध्ये जर एंट्री केली तर कॅन्डल ही अचानक रिव्हर्स होऊन इथे आपला मोठा लॉस देखील या ठिकाणी होऊ शकतो. तर सनसेक्समध्ये ह्या लेवल आहेत मित्रांनो. तर बघूया की सनसेक्सची ओपनिंग कशा पद्धतीने होते, त्यानुसार इथे आपण जो आहे ट्रेडचा या ठिकाणी प्लॅन इथे करू शकतो. तर या ठिकाणी सनसेक्समध्ये ह्या लेवल आहेत, ह्या लेवल ते बघताय तुम्ही, हे आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काढलेले लेवल आहेत. तर ह्या देखील तुम्ही तुमच्या चार्टवरती या ठिकाणी ड्रॉइंग करून ठेवू शकता. आता आपण बघूया की आपण जे आहे मिडकॅप निफ्टीमध्ये काय करू शकतो. तर मिडकॅप निफ्टीचा चार्ट आपण ओपन करूया. एकदम ऑल टाईम हायवरती मिडकॅप निफ्टी पण या ठिकाणी ट्रेड करत आहे. तर मिडकॅप निफ्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी महत्त्वाचं जो आहे एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती यायचं, या ठिकाणी बघायचं की या ठिकाणी मार्केट काय करत आहे. या ठिकाणी हे जे इंडिकेटर आहेत आपण परत बंद करूया. जेव्हा लाईव्ह मार्केट सुरू असते तेव्हा या ठिकाणी आपल्याला एक कन्फर्मेशनसाठी हे जे इंडिकेटर आहेत ना एक मदत करतात आणि आपण त्याच्यावरती या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असतो. या ठिकाणी असं नाही की इंडिकेटर वापरणं म्हणजे काही चुकीचं आहे. मी अगोदर कोणतंही इंडिकेटर वापरत नव्हतो, पण या ठिकाणी मित्रांनो माझे जे आहे प्रॉफिट पण मोठे असायचे आणि स्टॉप लॉस पण खूप मोठे असायचे. आता या ठिकाणी मी थोडंसं इंडिकेटर वापरतो आणि स्टॉप लॉस छोटे घेतो, प्रॉफिट पण या ठिकाणी छोटे घेत जातो या ठिकाणी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथे जे आहे एक मिडकॅप निफ्टीमध्ये एक ट्रेडलाईन देखील बघताय तुम्ही एक जात आहे. तर ह्या ट्रेडलाईन आपण एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं लक्षात ठेवूया. ट्रेडलाईनच्या खाली आपल्याला बेरीज या ठिकाणी व्हायचं आहे. आता इथे आपण काय करूया की डायरेक्ट इथे बघूया की जो हाय आहे तो इथे आपण मार्क करून घेऊया. ह्या हायच्या वरती म्हणजे हे काय होणार, हा हाय जो आहे आपलं या ठिकाणी टार्गेट राहणार आहे. हा हाय म्हणजे आपण काय करूया, याचा जो कलर आहे इथे आपण रेड करूया. म्हणजे हा रेड झोन आहे आपल्याला की इथे आपण जर कॉलमध्ये बसलो तर प्रॉफिट इथे बुक करायचं आहे. आणि इथे जर बघितलं विचार केला तर आता आपल्याला एंट्री कुठे पाडायची या ठिकाणी, जे की जवळपास 12,500 ही जी रेंज आहे. ठीक आहे, 550 12,450 म्हणजे जवळपास 500ची ही जी रेंज आहे ना मित्रांनो, ह्या रेंजच्या वरती जेव्हा मार्केट क्लोज होईल
तेव्हा इथे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी अपसाईडचा इथे प्लॅन या ठिकाणी करायचा आहे. गॅपडाऊन जर ओपन झालं तर अगेन इथे सपोर्ट घेऊ शकतो. जर या ठिकाणी 15 मिनिटाची कॅन्डल जर एखादी क्लोज झाली ट्रेडलाईनच्या खाली, तर इथे आपल्याला बुलिश ट्रेडसाठी या ठिकाणी प्लॅन आपल्याला करावा लागेल. तर या ठिकाणी थोडंसं आपण काय करूया, ही जी 15 मिनिटावरनं आपण जी ट्रेडलाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे ती बघूया की एकदम प्रॉपर या ठिकाणी बसलेली आहे ट्रेडलाईन. तर ह्या ट्रेडलाईनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी मार्केटमध्ये वेट अँड वॉच करू शकतो. लेवल भेटल्यानंतर बघा तुम्ही अगेन या ठिकाणी सपोर्ट अपसाईड मुवमेंट, सपोर्ट बुलिश मुवमेंट, अगेन बघता तुम्ही सपोर्ट बुलिश मुवमेंट, या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला पण या ठिकाणी हा ब्रेकडाऊन फेल झाला आणि मार्केट अगेन वरती आलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून आता ही जी आपण लाईल या ठिकाणी आखलेली आहे 12,450ची लेवल, ह्या लेवलच्या वरती आपल्याला कॉलमध्ये प्लॅन करायचं. एक 100 पॉईंटचं मुवमेंट इथे वरती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि जर याच ठिकाणी गॅपअप ओपन होऊन जर डायरेक्ट मार्केटमध्ये या ठिकाणी अगेन ती जी रेंज दिसते तुम्हाला, ह्या रेंजमध्ये म्हणजेच 12,450च्या लेवलच्या खाली जर मिड कॅप निफ्टी आली तर इथे बेरिश प्लॅन आपण करू शकतो ट्रेडचा. आणि अगेन आपलं जे टार्गेट आहे मित्रांनो, ही जी ट्रेडलाईन आहे या ट्रेडलाईनपर्यंत जे आहे आपण या ठिकाणी टार्गेट अगेन इथे बघू शकतो. या ठिकाणी जवळपास आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे पुटमध्ये असल्यानंतर. आणि इथे मार्केटने जर या ठिकाणी ब्रेकडाऊन दिला तर एक छोटीशी मुवमेंट अगेन या ठिकाणी डाऊन साईड इथपर्यंत भेटू शकते. 12,200पर्यंत इथपर्यंत आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते. आणि अपसाईडला जर या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल तयार करून जर इथे क्लोजिंग दिले तर अगेन एक अपसाईड रॅली इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकते. म्हणजे शॉर्ट कवरिंग वगैरे या ठिकाणी येऊ शकते. पण बघूया की मार्केटमध्ये काय होतं, त्यानुसार इथे आपण प्लॅन या ठिकाणी करू शकतो. आता आपल्याला डाऊन साईडला जाण्यासाठी जर विचार केला या ठिकाणी, तर हा जो झोन आहे ना एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथे आपण जो आहे एक बॉक्स देखील तयार करूया की हा बॉक्स म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी एक जो आहे, हे पहा हा जो बॉक्स आहे ना पूर्ण हा जो बॉक्स आहे ना हा एकदम ट्रॅपिंग झोन राहणार आहे. तर ह्या बॉक्सच्या बाहेर जेव्हा मिड कॅप निफ्टी निघेल तेव्हा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तेव्हा इथे जे आहे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. तोपर्यंत इथे आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. हां, मार्केट जर गॅपअप झालं किंवा गॅपडाऊन जर ओपन झालं तर त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनुसार ट्रेडचा प्लॅन या ठिकाणी करू शकतो. इथे जे आहे अपसाईडला फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला क्लोजिंग दिली तर या ठिकाणी जवळपास 12,500 या ठिकाणी 40चे टार्गेट जे आहे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकतात. जर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन मित्रांनो जर मार्केटिंग बुलिश कॅन्डल देऊन जर ह्याची क्लोजिंग जर डाऊन साईडला या ठिकाणी होत असेल तर या ठिकाणी जे टार्गेट आपल्याला पाहायला भेटणार आहे ही ट्रेडलाईन जी आहे ही टार्गेट इथे आपल्याला मिड कॅप निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे चार्ट ॲनालिसिस करू शकता आणि मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट घेऊन या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं जे कॅपिटल आहे या ठिकाणी ग्रो करू शकता. फक्त कुठूनही नॉलेज घ्या, फक्त नॉलेज घेऊन या ठिकाणी काम करा. विदाऊट नॉलेज तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तर उद्याच्याला सेन्सेक्स थोडंसं अवॉइड करू शकतो आपण आणि या ठिकाणी जे आहे मिड कॅप निफ्टीमध्ये इथे प्लॅन करू शकतो. निफ्टी आणि या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी जे आहे एकदम छानपैकी या ठिकाणी काय काम करत आहेत निफ्टी आणि बँक निफ्टी. तर त्यांचा जो चार्ट आहे एकदम बुलिश तर दाखवत आहे इथे. पण या ठिकाणी काय होतं मित्रांनो की मार्केट बुलिश दाखवतं आणि काय होतं की नंतर काय होतं मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला येतं आणि या ठिकाणी जे रिटेल ट्रेडर बसलेले आहेत ना ह्यांचा इथे गेम करतो. आता जवळपास बघताय तुम्ही इथून जर आपण हा पॉईंट जोडला आणि एक अशा पद्धतीने वरती जर ट्रेडलाईन या ठिकाणी नेली तर बघताय तुम्ही एकदम परफेक्टली ट्रेडलाईन मित्रांनो. जेव्हा जेव्हा ह्या ट्रेडलाईनच्या जवळपास बँक निफ्टी जात आहे एक रिजेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी भेटत आहे. आता प्रॉपर जर या ट्रेडलाईनचा इथे आपण विचार केला, ठीक आहे, तर बघता तुम्ही या ठिकाणी क्लोजिंग तर वरती दिलेली आहे पण या ठिकाणी अगेन जर या ठिकाणी ह्या ट्रेडलाईनच्या खाली जर बँक निफ्टी आली तर एक चॅनल देखील तुम्हाला इथे दिसत असेल, ते देखील आपण ड्रॉ करून दाखवूया की कारण ह्या चॅनलमध्ये आपण काय होणार आहे इथे, ठीक आहे, इथे जे आपण हा एक पॉईंट घेतला होता आणि या ठिकाणी ही अशा पद्धतीने ट्रेडलाईन ड्रॉ केली तर एक चॅनल आहे मित्रांनो. बघताय तुम्ही हे जे चॅनल आहे ना, हे बघा हे जे चॅनल आहे ना जवळपास इथनं आपण हे अशा पद्धतीने पकडूया. ह्या चॅनलमध्ये बँक निफ्टी काय करत आहे, काम करत आहे. अगेन जर ह्या चॅनलमध्ये बँक निफ्टी आली तर या ठिकाणी मित्रांनो अगेन या ठिकाणी ही जी ट्रेडलाईन दिसते तुम्हाला आतमधनं गेलेली हे आपल्याला सपोर्टचं काम करताना इथे पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. आता चॅनलच्या वरती जर क्लोजिंग दिलेली आहे, आता क्लोजिंग दिलेली आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे टार्गेट देखील इथे पाहायला भेटू शकतात, जे की पहिलं टार्गेट 15 मिनिटाचा टाईम फ्रेमवर बघता जवळपास
52,400ची लेवल आहे. त्याच्यानंतर विचार केला तर या ठिकाणी 52,600ची लेवल आहे. तर ह्या लेवलपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते आणि डाऊनसाईडला जो महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 51,700 या ठिकाणी 50ची जी लेवल आहे तो अतिशय महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी डाऊनसाईडला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आता निफ्टी काय करत आहे? निफ्टी तर मित्रांनो आज बघितलं तर ओव्हरऑल या ठिकाणी निफ्टी एकदम छान बुलिश मुवमेंटमध्ये होती आणि इव्हन निफ्टी पण एका रेंजमध्येच होती. आपण काल जो विचार केला होता त्या रेंजच्या बाहेर निफ्टी काही निघालेली नाही आणि निफ्टी देखील याच ठिकाणी मित्रांनो बघताय तुम्ही 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण येऊया. हे इंडिकेटर जे आहे परत बंद करूया. माहीत नाही हे कसे काय कुठनं चालू झाले परत हे इंडिकेटर आपण बंद करूया. तुम्हाला मी इंडिकेटरचा कसा वापर करायचा हे देखील दाखवलेलं आहे मित्रांनो. त्या पद्धतीने तुम्ही कन्फर्मेशन घेऊन या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेड या ठिकाणी करू शकता. आता इथून जे आहे निफ्टीमध्ये ही ट्रेडलाईन आहे बघताय तुम्ही. ही ट्रेडलाईन आहे ना ॲक्युरेट ह्या ट्रेडलाईनच्या खालीच इथे निफ्टीमध्ये काय झालेलं आहे क्लोजिंग आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे आणि डाऊनसाईडनं जर विचार केला तर ही जी आहे बघताय तुम्ही एक सपोर्ट ट्रेडलाईन आहे. म्हणजे आता एक छोटासा जो आहे या ठिकाणी मार्केटमध्ये काय आहे एक छोटासा स्पेस राहिलेला आहे. आता एक तर अपसाईडला ब्रेक देऊन वरती जाऊ शकतं जे की अगेन जो हाय आहे जो हाय म्हणजे 24,400 जो हाय आहे हा पहिले टार्गेट होणार आहे. त्याच्यानंतर जो सेकंड हाय 24,450 ही जी लेवल आहे हे आपल्याला सेकंड टार्गेट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. डाऊनसाईडला जर इथे ब्रेक दिला मित्रांनो तर बघताय तुम्ही जे डाऊनसाईडला पहिलं जे टार्गेट आहे जवळपास 24,000 या ठिकाणी 235 ही जी लेवल आहे हे टार्गेट पाहायला भेटू शकतं आणि त्याच्यानंतर जर इथे विचार केला या ठिकाणी देखील एक सपोर्ट बनला 24,000 जवळपास 200च्या लेवलला देखील एक सपोर्ट बनलेला आहे आणि त्याच्यानंतर डाऊनसाईडला या ठिकाणी हे सपोर्ट बनलेले आहेत. तर जिथनं बाईंग आली ना तिथपर्यंत हे मार्केट डाऊनसाईडला येऊ शकतं आणि ह्याच रेंजमध्ये इथे जर ओपन झालं छोटी कॅन्डल तयार करून तर हे साईडवेज देखील या ठिकाणी राहू शकतं. तर बघूया की कुठे ओपन होतं त्यानुसार इथे आपल्याला ट्रेडचा या ठिकाणी प्लॅन करायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा. हा जो प्रॉफिट दिसतोय तुम्हाला हा मी भारत जो आहे काय म्हणतात त्याला स्टॉकमध्ये इथे दिसेल तुम्हाला भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो आहे हा बाय केलेला आहे ते दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये बघ 1 नंबरला असेल कुठे गेला वाटतं. ठीक आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स हा जो स्टॉक आहे ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि ह्याच्यामध्ये जवळपास 8% रिटर्न्स भेटत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिटर्न जर इंट्राडेमध्ये भेटत असतील तर ते तुम्ही प्रॉफिट या ठिकाणी बुक करायला पाहिजे. ओव्हरऑल आजचा जो प्रॉफिट होता मित्रांनो जो की जवळपास 1,700 रुपये आपल्याला पूर्णपणे हा ब्रोकरेजमध्ये आपल्याला जाणार आहे. तर बघूया की उद्या काय होतं आणि त्यानुसार मार्केटमध्ये ट्रेड करूया. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.